बाप म्हणजे काय? बाप म्हणजे मनाची दुसरी बाजू. प्रत्येकाला मनासारखं आयुष्य जगता येत नाही. जे वाटतं ते करता येत नाही. कारण परिस्थिती, वेळ आणि जबाबदारी या घटकामध्ये अडकून पडलेला बाप. तुम्ही जन्माला येता तेव्हा त्यामागे काहीतरी प्रयोजन असतं. जन्म झाल्यावर ते विसरायला होतं आणि माया मोह यात गुरफटून जबाबदारी, कर्तव्य यासारख्या रूढी परंपरा यात अडकून स्वतः जगण्याचे विसरून जातो. लहान असताना तुम्हाला आई, वडील आणि समाज यांच्या मतानुसार वागवले जाते. तुमच्या मताला तिथे काडी मात्र किंमत नसते. तुम्ही दिशाहीन जीवन जगत असता. त्यात समाज मान्यतेनुसार लग्न लावून दिलं जातं आणि स्वतःचे आयुष्य जगण्याचे सर्व मार्ग बंद होतात. मग तुम्हाला जे जमले नाही ते पूर्ण कसे करायचे याचा विचार त्रास देऊ लागतो आणि ते तुम्ही तुमच्या मुलांच्या रूपाने पूर्ण करण्याचा अट्टहास करता. त्यातून मतभेद निर्माण झाले तर निराशा येते आणि नात्यांमध्ये दरी तयार होते. संवाद तुटतो आणि चुरस तयार होते आणि उरलेलं जीवन दुःखी होते. यातून कोणाची सुटका नाही. फक्त मरण हा सुंदर विचार आहे. आपण गेल्यावर ती जागा मुले घेतात आणि ते त्या प्रवाहात येऊन वाट बघण्याच्या शर्यतीत सामील होतात. त्यामुळे येणारा प्रत्येक क्षण हा खास आहे आणि त्यात जगता आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतः जगाल आणि इतरांना जगू द्याल तेव्हा तुम्ही बाप असाल.